आज आपण जेवताना भाजीची गरजही लागणार नाही अशी चटपटीत अगदी पेरूची चटणी, तर चटणीसोबतच 2 चपात्या खाऊ अशी चटपटीत चटणी आज आपण तयार करूया। पेरूची चटणी बनवण्यासाठी पहा, इथे मी मध्यम आकाराचा पेरू अशा फोडी करून घेतलेला आहे। तर अगदी छान अशी तोंडी लावण्यासाठी झटपट चटणी तयार होते। पहा, 2 ते 3 चमचे नाश्त्याचे असे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडासा लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आपल्या आवडीवर तिखटावर घ्यायच्या, 1 चमचा जिरं आणि चटणीच्या प्रमाणावर मीठ। तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। आणि आता ही चटणी आपल्याला पाणी न घालता अशी दरदरी मिक्सरला वाटून घ्यायची। तर पहा, मिक्सरला मी पाणी न घालता अशी जाडसर चटणी वाटून घेतलेली आहे आणि दिसायला पहा किती छान दिसते। आणि आता आपली चटणी अशी तयार झालेली आहे, तोंडी लावण्यासाठी अगदी झटपट अशी तयार होते। आणि तुम्हाला जर या चटणीला फोडणी द्यायची असेल तर तुम्ही फोडणीही देऊ शकता तुमच्या आवडीवर, पण ही चटणी अशीच खायला अगदी छान लागते। तर आज आपली अगदी झटपट अशी पेरूची चटणी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे। अशी सोप्या पद्धतीने एकदा नक्की पेरूची चटणी करून पहा। आणि आजच्या पेरूची चटणीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।